आज केली मी माझ्या पूर्ण रूमची साफसफाई. नमस्कार, मी वैशू, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज तुमच्यासाठी नवीनच ब्लॉग घेऊन येत आहे. आणि सकाळचं वातावरण असं काय आता होतं, कारण मी आज लवकर उठले होते, त्यामुळे हे वातावरण मला बघायला भेटलं. कारण मी लवकर जास्त काही उठतच नाही. त्यानंतर मग आज झाडायचं काम माझ्याकडं होतं, कारण आत्या गावाला गेले. मग मी झाडायला घेतलं होतं, पूर्ण झाडायचं होतं. त्यानंतर मामांनी शेळ्या बांधल्या होत्या, परत चूल पेटवली होती, शेण वगैरे सगळं टाकलं होतं मामांनी. मग जास्त काय नव्हतं, झाडूच मारायचं होतं. घरंसुद्धा झाडायची बाकी होती. शिव झोपलेलीच होती आणि काम असले शिव काही लवकर उठतच नाही. माझं पटकन आवरून निघतं. शिव उठली की मग काय तिचंच करत बसावं लागतं, त्यामुळं मग आवरतच नाही कामं. शिव झोपली असली की टेन्शन नसतं. त्यानंतर मग इथे झाडून घेत होते पूर्ण अंगण. आमचं खूप मोठं आहे, ते झाडावं लागतं. त्यानंतर गोठा झाडायचा होता, शेण मामांनीच उचललं. त्यानंतर पटकन मग गोठा झाडून घेतला. सकाळी झाडला ना मग काही गरज नाही झाडायची, मग डायरेक्ट संध्याकाळी झाडायचं असतं. त्यानंतर मग पटकन झाडून घेतलं आणि आंघोळसुद्धा बाकी होती. त्यानंतर मग पटकन म्हणलं आधी झाडून घ्यावा, त्यानंतर बाकी कामं करावा. आणि त्यानंतर पटकन झाडून घेतलं, खूप टाईम लागतो. आणि त्यानंतर मग इथे घरंसुद्धा झाडून घेतली. आणि रात्री भांडे रॅकला लावत नाही मी, रात्री घासते ते, सकाळी उठल्यावर मी लावत असते. त्यानंतर सगळे ओटे झाडून घेतले आणि छान असं सकाळी बघा अंगण झाडल्यावर खूप छान दिसतं. त्यानंतर आंघोळीला जायचं होतं, मग पटकन आंघोळीला गेले, आंघोळ करून आले. त्यानंतर मग इथे मी कुकरला इथं मी शिट्ट्या करायला दिल्या होत्या, हुलगं शिजायला टाकलं होतं. त्यानंतर चहा ठेवला, मग ते शिजतं. मग पटकन मी इथं देवपूजा करून घेतली. त्यानंतर छान अशी भाजी केली होती. एवढी छान भाजी झाली होती ना, खूप छान झाली होती खरंच, मी तुम्हाला सांगते. त्यानंतर इथं चपात्या करून घेतल्या, भाकरी करायला घेतल्या. आणि मग इथं माझं आवरायचं काम चालूच होतं. पटकन स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक झाल्यानंतर झाडून पुसून घेतलं. मग भांडे धुणं मी जास्त काही व्हिडिओ शूट केलेला नाही, म्हणलं व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळं पूर्ण कामं आवरली. आता त्यानंतर मग तिथं माझं साफसफाईचं चालू होतं, कारण आज मला साफसफाई करायची होती. कालचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, त्या व्हिडिओला सपोर्ट करा, कारण एडिट करायला खूप टाईम लागतो आणि व्हिडिओ काही लेट पण येतात. त्यावर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. तुमच्या छान छान कमेंट आहेत माझ्यासाठी खूप आहे, कारण खूप छान छान कमेंट येतात तुमच्या, ते बघून खूप मला आनंद होतो. त्यानंतर मग इथे मी सगळं झाडून काढलं. खूप जाळ्या झाल्या होत्या, कारण काम माझं कंटिन्यू चालूच असं जाळ्या काढायचं. पण जास्त जाळ्या होतात, काय करावं काय माहिती. त्यानंतर पूर्ण जाळ्या काढायच्या होत्या. त्यानंतर पंखासुद्धा साफ करायचं होतं. म्हणलं नंतर ओल्या फडक्याने साफ करता येईल, आधी थोडंसं झाडून साफ करता येईल सगळं व्यवस्थित. सगळे तर मी पत्रे झटकून काढत होते, कारण धूळ जास्त होते. आपल्याला धूळ दिसत नाही पण ती होतेच. आणि 2 दिवसच हे खूप छान वाटतं. त्यानंतर हाय तसंच होऊन जातं. तर काय करावं, लहान बाळ आहे तरी पण मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित जिथल्या तिथं स्वच्छ आवरून ठेवत असते. पण आता गरमीमुळं किंवा लहान बाळ असल्यामुळं खूप कंटाळा करते मी त्या गोष्टीचा. पण सगळं जिथल्या तिथं ठेवायला आता काय करावं, आता त्या गोष्टी जमतच नाहीत. पहिल्यासारखं आता राहिलं नाही, कारण शिव खूप वैताग देते. आता जशी मोठी होईल तसं ती त्रास द्यायला चालू केलं आहे तिने आता. त्यानंतर मग इकडल्या कोपरा राहिला होता तो झटकून घेतला, आणि मला कपाटावरचं पूर्ण साफ करायचं होतं ते सुद्धा. त्यानंतर मग पूर्ण दिवस गेला माझा साफसफाई. आपल्याला वाटतं थोडं आहे पण नाही. सकाळची कामं, संध्याकाळची कामं ते सोडून रात्रीची वेगळीच, परत दिवसभराची हे कामं, माझा तर पूर्ण दिवस ह्यामध्ये जातं. त्यानंतर शिवचं सुद्धा करावं लागतं. मग इथे हे कोपरा झटकून घेतला, पूर्ण छान असं झटकला. त्यानंतर हे झाडून, साध्या आमच्या झाडूने हात पुरतो, त्यामुळे त्या झाडूनेच मी जाळ्या झटकत असते. त्यानंतर खिडकीसुद्धा मला साफ करायची, कारण खिडकीमध्ये हवा आली की खूप घाण जाते. लिंबाचा पालासुद्धा जाऊन बसतो, धूळ सगळं मला काढून धूळ. त्यानंतर मला धुवूनसुद्धा काढायचं होतं. त्यानंतर सगळ्या जाळ्या काढल्या. जाळ्या काढल्यानंतर पूर्ण घरामध्ये जाळ्या पडलेल्या त्या सगळ्या मी झटकून बेडवर झटकायला, सोप्यावरच्या सगळ्या जाड्यात झाडून त्यानंतर सुपलीमध्ये कचरा भरून मग मी बाहेर नेऊन टाकला. त्यानंतर मला वरचं सुद्धा साफ करायचं होतं. आणि माझ्या इथं शिवचं चालू होतं मध्ये मध्ये करायचं काम. त्यानंतर मग इथे मला गोधड्यासुद्धा ठेवून द्यायच्या होत्या, पण पूर्ण धूळ बसली होती सोप्यामध्ये, किंवा माती. आता माती तरी कुठून येते हे मला कळतच नाही. त्यानंतर मग पूर्ण मला ओल्या फडक्याने, मी इथं बादलीमध्ये पाणीच आणलं होतं, म्हणलं पूर्ण ओल्या फडक्याने पुसून छान असं व्यवस्थित सगळं ठेवून देता येईल. मग त्यामुळं मग इथे पण मातीच होती बेडमध्ये. तर काय करावं काय कळतच नाही मला, माती तरी कुठून येते हे कळतच नाही. त्यानंतर पूर्ण साफ केलं आणि पूर्ण त्यामध्ये मी गोधड्या अशा बारीक बारीक घड्या करून सगळ्या गोधड्या व्यवस्थित अशा बसून दिल्या. आणि व्यवस्थित नाही ठेवलं ना मग गोधड्या बसतच नाही, पण एवढ्या छान बारीक अशा घड्या करून ठेवून दिल्या, कारण एकदा माझ्या डोक्यात आलं करायचं तर मी करत असते. टाईम वेळ काही बघत नाही. आणि हे कशाचं आहे काही लाकूड मलाच पण माहीत नाही, कारण लग्नापासून ते तसंच आहे आणि ते तसंच राहिलं आहे. आपण कशाचं आहे हे मला अजूनसुद्धा कळालेलं नाही आहे. पण आता
काय करावं म्हणलं, कधी तर लागलं तर ठेवता येईल म्हणून मी ते ठेवून दिलं होतं. त्यानंतर पूर्ण साफ करत होते, मातीच निघत होती, एवढं घाण झालं होतं काय माहीत कधी. तरी मी साफ करत असते मध्ये मध्ये कंटिन्यू 2-3 महिन्यांनी माझं चालूच असतं कंटिन्यू. पण आता गरमीमुळं मी पुढं ढकलत होते, पण आता म्हणलं चला आता एकदा मनावरच घेवा. आणि त्यानंतर मग इथे पूर्ण ते साफ करून घेतलं, त्यामध्ये सगळ्या गोधड्या बारीक घड्या करून ठेवून दिल्या. त्यानंतर इथं सोफ्याचे बेडचं कप्पे सगळे मला साफ करायचे होते आणि त्यामध्ये सामान छान व्यवस्थित असं होतं, काही जास्त काढलं नाही मी, पण वरूनच कप्पे धूळ बसते त्या कोपऱ्याला, ते मी सगळं छान असं वल्ल्या फडक्याने पुसून काढलं. आणि इथं माझ्या मावशीचा कॉलसुद्धा चालू होता, माझ्या गप्पासुद्धा चालू होत्या, गप्पासोबत कामसुद्धा चालू होतं, कारण पटकन आवरतं त्यामुळे मग माझं दोन्ही चालू होतं. माझं बाळ मी तर बसलं होतं आणि ते माझं बाळ एवढं गुणी, माझी मम्मा काय करते तिथं मध्ये मध्ये लुडबुड करत असतं आणि जास्त काय त्रास देत नाही, त्याला पण असं आवडतं मध्ये मध्ये करायला, आणि तिचं ती चालूच होतं. काही जास्त त्रास देत नाही ती अशी कामं म्हणले किंवा बाहेरची कामं म्हणले की मग ती काय जागेवर राहत नाही, रोडलाच पळत जाते. त्यामुळे घराची कामं म्हणले की माझ्यापाशीच व्यवस्थित छान अशी बसून जाते. त्यानंतर कप्पा साफ केला, त्यानंतर ते लावून दिला, तर ओरून सगळं वल्ल्या फडक्याने पुसलं. दुसरा कप्पा सगळे 4ही कप्पे मी छान असे साफ करून घेतले. एका कप्प्यामध्ये इथं माझे भांडी आहेत लग्नामध्ये म्हणजे शोच्या वस्तू आहेत. एका कप्प्यामध्ये माझ्या बाहुल्या आहेत, माझ्या मिस्टरांनी लग्नाच्या आधी घेतलेल्या, आणि त्या आता माझ्या बाळाला उपयोगी पण नाही, तर माझ्या बाळाला पण माझ्यासारखं खूप आवडते, मला खूप आवडायच्या. आणि त्यानंतर मग इथं एका कप्प्यामध्ये आत्यांची भांडी येतात त्याच्या लग्नातली. त्यानंतर एका कप्प्यामध्ये कपडे आहेत थोडेफार. आणि इथं माझं बाळ इथं बसलं होतं, मी तिला इकडं घेतलं कारण तिथं मला कप्पा उघडायचा होता, आणि हे माझ्या मागंच पळत होतं माझं बाळ. त्याला खूप आवडतं मध्ये मध्ये लुडबुड करायला. मम्मा काय करते, खूप बारीक अशी गोष्ट सगळ्या बघते आणि माझ्यासारख्याच गोष्टी करायला बघते. एवढी हुशार आहे, खूप हुशार आहे ती, कारण मुली खूप हुशार असतात असं म्हणतात. त्यानंतर हात साफ करून घेतला आणि त्यात तिला डॉल दिसल्या, मग काय तिने सुट्टी दिली नाही, त्या डॉलसुद्धा घेतल्या. त्यानंतर पूर्ण साफ करायचं होतं मी, आणि त्यानंतर मग इथं साफ करायला घेतलं होतं आणि तिला बाहेर बाबांपाशी बसवलं, पण ती काय बसलीच नाही. त्यानंतर एवढं डोल घेतले होते, ठेवून दे बोललं तर ठेवत नाही, एवढा आनंद झाला तिला, खूप आनंद झाला. इथं चालू होतं तिचं असं काही खेळायचं काम. लहान बाळाला खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो बघा, दिसत असेल तुम्हाला, आणि एवढा आनंद तिला होतो कोणत्याही गोष्टीमध्ये. जास्त हाव बिव अशी कोणतीही गोष्ट नाही तिला हाव असते कोणत्या गोष्टीमध्ये, ती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असते. त्यानंतर मग इथे पूर्ण बेडचं सगळे 4ही कप्पे आवरून घेतले. मी जास्त काही शूट केलेलं नाही, कारण म्हणलं खूप मोठा ब्लॉग होईल, आणि खूप मोठं म्हणलं की खूप बघणारे खूप वैताग येतो त्यांना, त्यामुळे म्हणलं छोटाच बरं आपलं. त्यानंतर मग इथे कपाटावरचं मला साफ करायचं होतं, आणि इथं मी फॅनमध्येच लावत होते, बंद करत होते, कारण खूप गरमी होती. आता सध्या तर त्या पण म्हणलं धूळ सगळी उडून घरामध्ये, त्यामुळे बंद केला होता. म्हणलं आधी सगळं सामान खाली घ्यावं. आणि एवढं माझं बाळ लहान आहे ना, खूप खेळणे आहेत तिला, झोका हे ते तिच्या मावशीने घेतलेलं सगळं बड्डेला. परत खेळणेसुद्धा आहेत, खूप आहेत. म्हणलं सगळं छान असं व्यवस्थित ठेवून देवा, आणि सगळं मी पिशवीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सगळं ठेवून देत असते तिचे खेळणे. आणि कधीतरी तिला थोडेफार वर पण ठेवत असते, पण धुळीने खूप खराब होतं. असं वाटतं वर ठेवावं आणि सगळं राडा होऊन जातो किंवा धूळ बसते, मग ती बाळ तोंडात मध्ये घालतं. त्यामुळे किती गोष्टी वर ठेवावं असं काही कळतच नाही, त्यामुळे वर काही मी जास्त ठेवतच नाही. पण ह्यावेळेस मी सगळे खेळणे तिचे एका इथं मी बॅगीमध्ये ठेवून दिले होते. म्हणलं तिला ते खेळणे देत जावं खेळायला, कारण लहान आहे, लहान वयातच ही गोष्टी सगळ्या खेळत असतं, त्यामुळे म्हणलं. आणि सगळे झोकेन ते पिशवीमध्ये ठेवून द्यावा. आणि इथं आमचं बघा शेतकरी म्हणलं की हे सगळं सामान पाणी वगैरे हे असतंच, आणि तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आम्ही शेतकरी, त्यामुळे हे असे पाणी वगैरे सगळं एका चाळणीमध्ये भरून सगळं कपाटावर ठेवतो, कारण कधी पण लागतं, मग त्यामुळे ते पटकन घेऊन जातात आपलं, आणि मग द्यायची गरज नाही आपल्याला. नाही तर कुठे ठेवलं काय ठेवलं दे काढून, मग असं होत जातं. त्यामुळे मी काय हात लावत नाही. मग साफ करून व्यवस्थित आधी सगळं झाडून झटकून काढलं. त्यानंतर दोन्ही कपाटावरचं मग इथं पुसून काढलं मी सगळं झाडून तिकडल्या कपाटावरचं. आणि हे आमच्या आत्याचं कपाट आहे, आणि ते माझं लग्नातलं कपाट आहे. कसं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर सगळं झाडून झटकून घेतलं, आणि त्यानंतर ओल्या फाडक्याने मी बादली बरोबरच ठेवली होती. त्यानंतर त्या ओल्या फाडक्याने सुद्धा सगळं पुसून घेतलं. छान असा लुक दिसत होता पूर्ण घराचा, आणि हा 2 दिवसच दिसतो मला तर असंच वाटतं, कारण 2 दिवसांना आमचे आहो. आणि काय इथं कोणतीही गोष्ट जागेवर ठेवत नाही. माझं एवढं आवरून झालं तरी माझं बाळ शांत असं बसलं होतं.
त्यानंतर छान असं घर दिसत होतं, कारण खूप छान असं दिसत होतं. कारण पूर्ण दिवसभराची माझी मेहनत होती. त्यानंतर 1 तास मी झोप काढली, कारण खूप दमले होते. असं वाटायचं नको झोपायला, पण खूप झोप तर नेत होती. त्यानंतर 1 तास झोप काढल्यानंतर मग इथं माझं कामाला लागले होते, कारण बाकी कामं बाहेरची होती ते सगळी मी आवरली होती. झाडून शेणकूर वगैरे किंवा भांडे घासायचे आणि कपडेसुद्धा होते, कारण आऊ आणि मामा सकाळी इथं मवतीला गेले होते. त्यामुळं मग त्यांचे कपडे होते, शिवचे काही कपडे होते ते सगळे धुवून टाकले, सगळं आवरलं. त्यानंतर मग इथे कपाट आवरायला घेतलं, ते त्यांचं कपाट आवरत होते. आणि इथं माझ्या शिवचं कॅमेरा दिसलं की खूप भारी रिॲक्शन देत असते, हाय बाय हे तिचं चलतच असतं. किंवा मग त्यानंतर मग मी इथं आवरायला घेत होता. आत्यांचं कपाट आवरत होते आणि आत्यांचं किती कपाट व्यवस्थित ठेवलं होतं. आमच्या आत्यांना रोज एक साडी लागते, त्यामुळे व्यवस्थित असं काही कपाट त्यांचं राहत नाही व्यवस्थित. असे परकर ब्लाऊज सगळं साड्या वर छान अशा भारीतल्या साड्या, एवढ्या साड्यात आमच्या आत्यांना लागतं. ही आमच्या आत्यांना अजून साड्या लागतात, काय करावं कळतच नाही. त्यानंतर त्यांचं कपाट आवरलं, इथं माझ्या कपाट आवरलं घेतलं. आणि तर माझं बाळ मध्येच येत होतं. आणि हे ऑनलाईन मी घेतलेल्या बॅगी आहेत कपडे ठेवण्यासाठी. मी त्याचं काय प्रमोशन करत नाही, पण मी घेतलेलं आहे आणि छान आहे. त्याच्यामध्ये खूप सारे कपडे बसतात. मी शिवचे सुद्धा कपडे ठेवलेले आणि माझे कपडे मी पहिल्यांदाच त्या बॅगेमध्ये ठेवलेले आहे. अजून एक बॅग शिल्लक आहे, पण बस तेवढेच कपडे, परकर टॉप पॅन्ट असं सगळं मी त्यामध्ये ठेवून दिलं होतं. त्यानंतर ओंड्या साईडला ठेवून दिल्या. आणि ही साडी माझ्या पप्पांनी आता धोंडे जेवणात घेतलेली आणि ही साडी माझ्या मावशीने घेतलेली. आणि मी ती काय खोलून बघितलीच नव्हती. माझ्या मावशीचं रोज चालायचं, कशी साडी तुला आवडली का, पण खूप छान आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. आणि छान अशी साडी तिने घेतली आहे मला आणि दिदीला सेम साडी आहे. त्यानंतर एवढे सारे कपडे मी माझ्या आऊंचे काढले होते म्हणलं फेकून द्यावं, कारण खूप गर्दी कपाटामध्ये ठेवणं गरजेचं नाही. त्यानंतर शिवचे सुद्धा खूप सारे कपडे होते आपले जुने झालेले, मग ते सुद्धा म्हणलं आता टाकून देवा किंवा पेटून देवा, असं माझं चाललं होतं डोक्यात. बघू आता काढून तर ठेवले आहे, मग काय करू बघू. आणि थोडेफार चांगले कपडे होते जे आपले झाले ते मी तसेच ठेवून दिले, आणि काही नवे कपडे होते ते सुद्धा ठेवून दिले. बाकी जुने कपडे सगळे मी बाजूला काढले, ते 2 पिशव्या तर जुनेच कपडे झाले होते. त्यानंतर छान असं शिवचं कपाट आवरलं. त्यानंतर आरसा मेकअप आरसा सुद्धा आवरला. आणि हे माझं कपाट आहे, माझं सुद्धा छान असं आवरून ठेवलं. आणि आत्यांचं सुद्धा छान असं आवरून ठेवलं होतं. आणि सगळे कपाट मी छान असे आवरून ठेवले ते. आणि कसा दिसतोय कपाटाचा लुक हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडतो, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं शिवचे बास्केटसुद्धा मी सगळं आवरलं, नवीन कपडे सगळे ठेवले, ते जुने सगळे काढून टाकले तर त्यामध्ये सगळं कपाटावर सुद्धा आवरलं होतं, छान असं दिसत होतं. कारण हे सगळं 2 दिवसच दिसतं, मला तर असंच वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. छान सोफीचं कवर सगळे पुसून काढलं होतं, छान कपाटाचे आरसेसुद्धा पुसले होते. आणि त्यानंतर छान असं सगळं व्यवस्थित जिथं तिथं दिसत होतं. व्हिडिओ आवडतं, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता इथेच एंड करते, उद्या भेटूया, बाय बाय.